WhatsAppवरती फक्त हाय असा मेसेज करा आणि मिळवा सर्व मागील पीक विमा पॉलिसीचं स्टेटस किंवा तुमचा पीक विमा किती जमा झाला आहे हा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या विशेष व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, शेतकरी आता डिजिटल झाला आहे आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच PMFBY आणि केंद्रीय कृषी मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नांनी शेतकऱ्यांसाठी एक WhatsApp चॅटबॉट त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे की जो शेतकऱ्यांना पीक विमा आणि त्या संदर्भातील ज्या काही अडचणी असतील त्यामध्ये त्या ठिकाणी मदत करणार आहे. त्याचबरोबर विमा पॉलिसी ज्या काही असतील म्हणजे क्रॉप इन्शुरन्स, तुम्ही जो क्रॉप इन्शुरन्स काढता त्याबद्दल सुद्धा माहिती त्या ठिकाणी सांगणार आहे. आता हे नवीन फीचर किंवा हा जो चॅटबॉट आहे तो तुमच्या WhatsAppवरती कसा सुरू करायचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला एक नंबर जो तुमच्या स्क्रीनवरती फ्लॅश होतोय तो तुम्ही त्या ठिकाणी सेव्ह करून घ्या. PMFBY या नावाने त्या ठिकाणी हा नंबर तुम्ही सेव्ह करायचा आहे. ह्या नंबरवरती तुम्हाला तुमच्या पॉलिसीच्या संदर्भातील काही ज्या अडचणी असतील तर मेसेज त्या ठिकाणी करायचा आहे. आता हे सुरू कसं करायचं तुमच्या मोबाईलमध्ये त्यासाठीचा हा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर सर्वात पहिल्यांदा जो काही चॅटबॉटचा नंबर आहे तो नंबर त्या ठिकाणी सेव्ह करायचा. सेव्ह करताना जो काही स्क्रीनवरती दिलेला नंबर टाईप करा किंवा कॉपी पेस्ट केला तरी चालेल डिस्क्रिप्शन बॉक्समधून. त्या ठिकाणी PMFBY या नावाने तो नंबर त्या ठिकाणी सेव्ह करायचा आहे WhatsAppला. आता हा नंबर तुमचा सेव्ह झाला आहे आणि सेम त्याच नंबरला त्या ठिकाणी जायचं आहे आणि मेसेज करायचा आहे हाय. हाय असा मेसेज त्या ठिकाणी टाईप करून सेंड करायचा आहे. हा असा इंटरफेस तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आता हा मेसेज आपला सेंड झालेला. आता आपण पाहूया रिप्लाय काय येतो तिकडून. तर रिप्लाय आला, वेलकम टू द PMFBY चॅटबॉट आणि पॉलिसी स्टेटस आणि इन्शुरन्स पॉलिसी असे दोन ऑप्शन त्या ठिकाणी आलेले आहेत. आता मी सिलेक्ट करतो पॉलिसी स्टेटस या ऑप्शनवरती मी क्लिक केले आणि हा असा मेसेज परत सेंड झाला आहे. परत आले रब्बी 2024, खरीप 2024, रब्बी 2023 असे त्या ठिकाणी खरीप 2021 पर्यंत त्या ठिकाणी ऑप्शन त्या ठिकाणी आलेले आहेत. आता याच्यातून मी सिलेक्ट करणार आहे की खरीप 2024. आता खरीप 2024 सिलेक्ट केल्याच्या नंतर मला बघा काय मेसेज येतो त्या ठिकाणी. मेसेज त्या ठिकाणी सेंड झालेला आहे. मेसेज आला आहे, प्लीज वेट व्हाईल वी आर फेचिंग युअर पॉलिसी डॉक्युमेंट आणि पॉलिसी डॉक्युमेंटसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाठवलेलं आहे. हे पॉलिसी डॉक्युमेंट त्या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे PDFच्या फॉर्मॅटमध्ये. PDFच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे असं पॉलिसी डॉक्युमेंट त्या ठिकाणी ओपन झालेले दिसेल. म्हणजे जी काय खरीप 2024ची माझी जी काय पॉलिसी होती ती पॉलिसी त्या ठिकाणी ओपन झालेली आहे. ही पॉलिसी तुम्ही सेंड करू शकता. बरोबर, या ठिकाणी तुम्हाला जर पुढे जर चालू ठेवायचं असेल तर येस करायचं, नसेल चालू ठेवायचं तर नो करायचं. शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत ही नवीन माहिती शेअर करा. त्यासोबतच चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीसह. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.